चुकीच्या. बेल तोडत असताना कसं तोडावं? अरे बेल तोडत असताना आपलं नख सुद्धा बेलाला लागता कामा नाही रे. का लागू नये हे शास्त्र मी तुम्हाला सांगतोय. ऐका, शंकराचार्यांचे हे शब्द आहे. दंतकोटी सहस्राणि वाजपेय शतानि च कोटि कन्या महादानम एक बिल्व शिवार्पणम. हा, अरे काय काय सुंदर सांगितलंय मायबाप. वा वा वा. अरे अनेक फळ देणारा हा बिल्व वृक्ष आहे. अनेक फळ आहे. एखाद्याला कन्या नाहीये पण अंतःकरणातून भगवान शंकराला एकच बेल जर अर्पण केलं तर त्याला सुद्धा मायबाप कोटी कन्या महादानम ही सर्वश्रेष्ठ फळ मानलं गेलं, दान मानलं गेलं ते कन्यादान आहे. हा, कन्यादान हे सर्वश्रेष्ठ आहे मायबाप. स्कंद लिंग पुराणामध्ये फार कन्यादानाविषयी फार सुंदर बोललं गेलं मायबाप. लिंग पुराण फार अलौकिक आहे की कन्यादानासारखं सर्वश्रेष्ठ फळ दान सांगितलंच नाही. फार सर्वश्रेष्ठ दान आहे कन्यादान. हा, ज्यांच्या आयुष्यामध्ये ज्या घरामध्ये कन्या आहे ना, खरंच भाग्यवान घर म्हणावं. हा, पण ज्यांच्या घरामध्ये कन्या उत्पन्न झालीच नाही ना, असं वाटतं किती जन्मीचं पापच म्हणावं. कन्या घरामध्ये पाहिजे. ज्या घरात मुलगी आहे ना, कन्या आहे ना, ते घर एवढं वृंदावनासारखं हसत खेळत राहतं मायबाप. कारण समजून घेणारी फक्त मुलगीच आहे, मुलं समजून घेत नाही आहे. कितीतरी जन्माच्या पुण्याने कन्यारत्न प्राप्त होत असतं. अरे ते किती कुळाचा उद्धार करून जाते, लक्षात ठेवा. कोणाला वाटतं की मुलगी झाली म्हणजे फार ओझं वाटतं मायबाप, पण लक्षात ठेवा ती कधी कोणाला बोज ठरत नसते. ती स्वतःचं नशीब ती स्वतः सोबत घेऊन येत असते मायबाप. हा, ती कधी कोणाला बोज ठरत नाही आहे. स्वतःचं नशीब स्वतःचं भाग्य ती सोबत घेऊन येते, कधी कोणाला बोज राहत नाही आहे कन्या. कन्यासारखं महादान नाही सांगितलं. अरे ज्या घरामध्ये कन्या आहे ना मायबाप, आई वडिलाचे भांडणं लागले ना तरी बापाला समजवते, आईला समजवते. खरं तर ज्या घरात मुलगी ना त्या घरात शक्यतो भांडणं होतच नाही. हां, एक प्रेमाचं प्रतीक आहे कन्या. पप्पाकडे जाणार पडत पण पप्पा असं करायचं नाही, हां. मम्मीकडे जाणार मम्मी असं करायचं नाही, हां बघा तुम्ही भांडले तर. हां, आणि शेवट असं करते, स्वतः स्वयंपाक करेल, आईला जीव घालते, पप्पाला जीव घालते. हां, ही कन्या आहे मायबाप. अरे जसं तिला तिचा पाऊल पडतो ना मायबाप, तसं ती कन्या कधीच कोणाचे उपकार ठेवत नाही. हां, आईच्या हाताखाली आपलं तुरू 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 सगळे काम करत राहावं. पाऊल टाकायला सुरुवात झाली की तिचे कामं सुरू होतात. हां, बापाचं दुखायला आलं की बापाचं डोकं दाबावं, पाय दाबावं, कारण मुलीचं जास्त प्रेम असतं बापावर. मुलीला बाप खूप आवडतो मायबाप. हां, जास्त मुलगी बापावर जास्त प्रेम करते. आणि बापाला सुद्धा पोरगं नाही आवडत कधीच. बापाला पोरगी फार आवडते. हां, फार प्रेम करतो, फार प्रेम. पण बाप कधी आपल्या मुलीविषयी प्रेम प्रगट करत नाही मायबाप. हां, कळू देत नाही. सतत त्या मुलीचे चिंतन बाप नाराज असतो. हां, माझ्या ताईचं कसं होईल, माझ्या बाईचं कसं होईल, माझ्या सोनीचं कसं होईल. किती गरीब बाप असेल ना मायबाप, पण प्रत्येक बापाला वाटतं की माझं बाळ, माझी सोनी फार मोठ्या घरात जावी. जोपर्यंत ज्या पोरीचा बाप जिवंत आहे ना मायबाप, त्या पोरीला कसलीही कशाची काळजी वाटत नाही. हां, अरे किती बाप गरीब असेल ना तर मुलीचे स्वप्न लहान ठेवत नाही, लक्षात ठेवा. स्वतःच्या पायात चप्पल फाटकी घालल, पण मुलीला नवीन माझं लेकरू समाजात चांगलं दिसावं म्हणतो. बिचारा बाप फाटक्या कपड्यात राहतो रे, मळक्या कपड्यात राहतो, पण लेकराचे स्वप्न पूर्ण करतो तो बाप आहे रे. हां, बापासारखं संसारात मोठं कोणीच नाही आहे मायबाप. हां, म्हणतात ना, छोटे संकट आले की आई आठवते आणि मोठं संकट आलं की बाप आठवतो. बाप हा घराचा पाया आहे मायबाप, लक्षात ठेवा. हां, बाप कधी आपलं दुःख, आपल्या अंतःकरणातल्या भावना बापानं कधीच कुटुंबाला दाखवल्या नाही.
आणि एक दुर्दैव असंही मायबाप की त्या बापाच्या भावनासुद्धा पाहण्याचा कोणीच विचार नाही केला, ना पत्नीनं केला ना मुलानं केला मायबाप. त्या बापाचं आयुष्य सगळं कष्ट आणि काबाड मेहनतीमध्ये निघून जातं रे. कधी त्या बापाच्या विचाराचा, बापाच्या स्वप्नाचा, बापाच्या अंतःकरणातल्या असणाऱ्या भावनाचा कोणी विचार करत नाही. बापाचं एकच काम आहे, दिवसभर राबराब शेतामध्ये कष्ट करणं, घाम गाळणे आणि आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करणं मायबाप. थकून आलेला बाप कधी मुलगा म्हणत नाही, बाबा थकून आलात, कुठं काम केलं, डोकं दाबो का? नाही रे. येतो बिचारा, पुन्हा कुटुंब पाहतो, तसा झोपतो, सकाळी उठतो, पुन्हा कामाला लागतो. पण त्या बापाच्या कष्टाची जाणीव महाराज होत नाही आहे. जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत बाप कोणालाच कळत नाही, लक्षात ठेवा. अरे जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत मुलीलासुद्धा दिवाळीला पंचमीला तो फोन करत राहतो, बाई दिवाळी आली, मी येतो आहे. त्या दिवाळीसाठी बापाची किती तयारी असते रे. आपल्या मुलीला आणायचं आहे, माझ्या कन्येला आणायचं आहे, माझ्या सोनीला आणायचं आहे. बापाचं स्वप्न तेवढं असतं, माझ्या मुलीला आणायचं आहे. पंचमी असेल, दिवाळी असेल, बाप धडपड करतो आहे. आणि ज्या मुलीच्या जीवनातलं एकदा बाप कायमचं निघून गेलं ना माईबाप, तर त्या मुलीला ना दिवाळी ना पंचमी पुन्हा काही भेटत नाही. कायमची साडी तिच्या जीवनात ती निघून जाते, लक्षात ठेवा. बाप आहे रे. बाप गेल्यावरच कळतो. किती गरीब बाप असेल ना, किती गरीब बाप असो मायबाप, पण पोरगी आली ना बाप एवढा आनंदित होतो ना, लय आनंदित होतो रे. पण काय होतं, बाप फक्त रागवतो एवढं सगळ्यांना दिसतं. बाप रागवतो, बाप बोलतो आहे एवढं सगळ्यांना दिसतं मायबाप. पण बाप काय अंतःकरणातून कुटुंबावर प्रेम करतो ना हे मात्र कोणाला दिसत नाही. अरे जे किती मोठं लग्न असेल मुलींनो तुमचं, पण ज्या लग्नामध्ये बाप नसेल ना ते लग्न सुनं तर लक्षात ठेवा. एका मुलीचं लग्न असं फार मोठ्या थाटात झालं आहे, सगळी पाहुणी आली पण त्या मुलीचा बाप मात्र जिवंत नव्हता. तिला वाटत होतं की माझा बाप असताना तर आज माझ्या मस्तकावर हात फिरवला असता. मायबाप बाप असताना किंमत कळत नाही रे, बाप गेल्यावर कळतं बाप काय असतो. मायबाप बाप गेल्यावर कळतं रे काय बापाची यातना असते. बाप ही घराचा त्याग पाया आहेच रे, पण ढाल बनवून तो लेकरासमोर उभा राहतो रे. कधीतरी या मुलीनं बापाचा विचार करायला पाहिजे. अरे त्या ठिकाणी पहाडासारखा जनक रडला होता रे शिते करता. कधी रात्रीच्या 12-1 वाजता 2 वाजता उठून सकाळी सकाळी बापाची उशी तपासावी. एक सांगू का, बाप कधीच आपले अश्रू आपल्या कुटुंबाला दाखवत नाही. ज्यावेळेस एकांतात जातो रे बाप पण एवढा रडतोय ना, खूप रडतो मायबाप. त्याला वाटतं की माझे अश्रू जर मी माझ्या कुटुंबाला दाखवले ना तर माझं कुटुंब माझ्या आशेवर जगतं रे, माझ्या आधारावर जगतं आहे. आणि मी जर रडत बसलो तर काय करावं. अरे कितीही पहाडासारखा बाप असेल मायबाप, पण मुलगी जात असताना त्याच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. तो बाप आहे रे, बाप आहे. पण त्याच्या आतल्या भावना का आपल्याला कळत नाही तेच कळत नाही. मी सांगतो ना की त्या ठिकाणी देवकीने भगवान श्रीकृष्णाला जन्म दिला. देवकी कृष्ण देवकीचं हे सगळ्यांना कळालं रे, सगळ्यांना कळालं. पण ज्या वसुदेवाने एवढ्या धो पावसामध्ये माझ्या गोपाल कृष्णाला, काय धो पाऊस होता रे, अंधार रात्र होती, यमुनेला पूर आला होता, नाका तोंडाशी पाणी आलेलं होतं, तरीही त्या ठिकाणी माझ्या बाळाचं संरक्षण करण्याकरता वसुदेवानं गोकुळामध्ये सोडला. जन्म देणारी देवक ही सर्वांना कळाली, पण त्या धो पावसात अंधारामध्ये घेऊन जाणार तो वासुदेव मात्र कोणाला नाही कळाला. बाप नाही कळत रे, नाही कळत. मुलींनो, अरे बाप मुलीविषयी फार मोठे स्वप्न पाहतो मायबाप, फार मोठे स्वप्न पाहतो, फार मोठे. अरे मुलीसाठी तो भगवान आहे, लक्षात ठेवा. तो महान आहे मुलीसाठी. त्या बापाच्या अंतःकरणातल्या भावना ओळखा रे. त्याला दुःख होईल असं कधीच वागायचं नाही, लक्षात ठेवा. त्या बापाच्या हृदयाला दुःख होईल असं कधीच वागायचं नाही. जर जो बाप तुमच्या आशावर, माझी मुलगी, माझा पिळू, माझा सोनी जर असं एवढा लाड करत असेल, प्रेम करत असेल, तुमच्या आशावर तो जर मान उंचवून जगत असेल,
आणि जर तुम्ही एखादं कार्य त्याला खाली मान घालण्याचं करत असेल ना, तर जगात तुमच्यासारखा महापापी आणि दुराचारी कोण नाही माईबाप. तुम्ही आपण बापाचा अपमान करत नाहीये, साक्षात त्या परमेश्वराचा अपमान आपण करतो, लक्षात ठेव. त्या परमेश्वराचा अपमान करतो. बाप हा आपला देवत आहे, सगळ्या कुटुंबाचं भरण पोषण करणारा तो बाप आहे मायबाप. ते कधीच नाही. आपल्या बापाची मान उंच कशी राहील, आपल्या बापाचा मान सन्मान या जगात कसा राहील, त्याचं प्रत्येकाने प्रयत्न करावे रे, त्या मुलीनं प्रयत्न करावे. म्हणून त्या ठिकाणी मला जास्त नाही बोलायचं माईबाप, कारण बाप हा विषय काढला की मला नाही सहन होत, कारण त्या दुःखातून मी खूप खूप गेलो माईबाप. म्हणून की कन्या ही बापाला खूप आवडते आणि बापाला सुद्धा कन्या फार आवडते. एक सांगू का, पत्नी जर गेली ना किंवा जगातून आपली आई जर निघून गेली ना, कन्याच ही बापाची आई बनते, लक्षात ठेवा. काय जर आई निघून गेली ना, तर कन्याच ही बापाची आई बनते. कारण अरे मुलाचा जर फोन आला ना, बाबा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला फीस भरायची आहे, मला 1000 रुपये भरायची आहे, मला 2000 भरायची आहे, पण त्याच दिवशी कन्याचा फोन यावा. पहिली ती बायक काही बोलणार नाही, एकच बोलेल, बाबा तुम्ही कशी आहात. आजही बघा ह्या सर्व पुरुषांना विचारा, जर मुलीचा फोन आला ना, मुलगी बाकी काही विचारत नाही, पहिलं विचारणार, पप्पा तुम्ही बरे आहेत का, पप्पा तुम्ही जेवण केलं, आई बरे आहे का, गोळ्या घेतले का, बरं, आणि तिथून पुढे बोलायला सुरुवात करेल. नाही, मुलीसारखं प्रेम नाही मायबाप. अरे 90% असे आई वडील आहेत, ते मुलं सांभाळत नाहीये, मुली सांभाळतात, मुली सांभाळतात मायबाप, मुली सांभाळतात. मुलगी ही बापाची आई बनते, आई बनते. आपल्या आईसारखं सांभाळत रे ते आपल्या बापाला, फार प्रेम करते माय, फार प्रेम करते. कारण मुलगीच एक आहे, फोन येतात जसं आई म्हणते तुझं काय चाललंय बेटा, तू बरा आहेस का, तसं त्यानंतर मुलीची काशी आहे की ती बापाला म्हणते, बाबा तुमचं कसं आहे, तुम्ही बरे आहात का, तब्येत बरी आहे का, जेवण केलं का. फक्त मुलगी विचारते मायबाप, बाकी नाही आहे या जगात, या नात्यापेक्षा पवित्र नातंच नाही आहे. मुलीनो, बाप तुमच्या आशेवर खूप जगतो रे, खूप जगतोय, बाकी नाही रे. आई रडते आणि आपल्या भावना व्यक्त करते, बाप रडत नाही म्हणून त्याला रडू येत नाही आहे. बाप रडत तुम्ही त्याला काळीज नाही करे, नाही रे मायबाप, त्याचं काळीज फार फार सूक्ष्म आहे रे. फार बाप हलक्या काळजाचा असतो, पण आपल्या कुटुंबामुळे, आपल्या मुलीमुळे कधी कोणाला दुःख दाखवत नाही आहे. अरे एक सांगू का मायबाप, अरे मुलगी जात असताना हे 2 विदाई एवढा महाभयंकर आहे, एक प्रेत यात्रा आणि एक मुलीची विदाई. अरे पहाडासारखा असताना हिमालय सुद्धा डसा रडावा. अरे पूर्ण गाव रडतं मुलगी चालल्यानंतर, सगळ्या गावाची मुलगी असते मायबाप ती. पण बाप एवढा दम धरतो ना, की बाप हा फक्त जीवनामध्ये स्वतःला मारत राहतोय, मारत राहतोय, मारत राहतोय. कधी आपलं दुःख दाखवत नाही, अश्रू दाखवत नाही, आपला त्रास दाखवत नाहीये. लेकराचे हसतमुख चेहरे पाहिले की बापाला अतिशय आनंद होतो मायबाप, कारण बाप म्हणतो माझी संपत्ती माझी लेकर आहे. मग त्या बापाच्या भावना नाही कळत, नाही कळत मायबाप. अरे मुलगी जाईपर्यंतही बाप अश्रू दाटून ठेवतो, लक्षात ठेवा, साठवून ठेवतो, रडतच नाही बाप, नाही रडत. पण मात्र एक वेळेस त्या लग्नामध्ये अशी एक वेळ येते मायबाप, त्या वेळेमध्ये पण बापाच्या आशूला बांध फुटतो, लक्षात ठेवा, वाट फुटते. ती वेळ अशी आहे, मुलीनं गाडीमध्ये बसावं आणि आता गाडी धकणार आहे, पोरगी कायमची सोडून जाणार आहे, आता ती आपली राहणार नाही. जिला बाप माझी शिवनीली म्हणतोय, काय काय नावानं हाक मारतो रे बाप पोरीला, अंगा खांद्यावर खेळ्यानं बाप पोरीची लाड लय पुरवतो. आणि ज्यावेळेस गाडीत बसवून त्या मुलीनं म्हणावं फक्त, आई पप्पा कुठे, मला पप्पाला भेटायचे, बाबाला भेटायचं, आणि त्यावेळेस गाडीतून त्या मुलीनं उतरावं मायबाप. अरे किती कसे बाप आहे की मुलगी जात असताना ते तिथं थांबतच नाही मायबाप, बाजूला लांब थांबतात. त्या अश्रूला मात्र एवढं घट्ट पकडून ठेवतात ना.
पण ज्यावेळेस हे लेकरू हे हरण ज्यावेळेस आपल्या बापाकडे धावतंय ना, आई बाबा कुठे, मला बाबाला भेटायचे, सगळी पब्लिक बाजूला होते आणि बाप मात्र एका खांबाला टेकून शांत बसलेला असतो, उभा असतो. बाप पाहतो दारामधून, हरणे चालली कळपातून. ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या मुलीनं त्या गाडीतून उतरावं, मला पप्पाला भेटायचंय, मला बाबाला भेटायचंय, आणि मुलीनं ते बाप बघावं की बाप आपला शांत तिथं उभा असतो. मायबाप सगळी गाडीजवळ असतो पण बाप नाही येत गाडीजवळ, शांत उभा असतो. पण ज्यावेळेस त्या मुलीनं बापाकडं पाहते मुलगी, लक्षात ठेवा, आणि बाप पाहतो की मुलगी आता माझ्याकडे येते, बापाला धीर लागत नाही. मुलगी जाताना तो सहन करत नाही, त्यामुळे तो थांबत नाही, स्वतःला धीर देतो, जातच नाही तिकडे. आणि बाप कसं तरी थांबतो, पण तितक्यात मुलीला आठवण होते की मला जायचं आहे बापाकडे, मला बाबाकडे जायचं आहे. आणि बाप कसं तर लपून बसलेला असतोय, जो तिच्यावर अत्यंत प्रेम करणारा असतो. आणि त्यावेळेस मुलगी म्हणते मला पप्पाला भेटायचं आहे. आणि ज्यावेळेस मुलीनं त्या बापाकडं पाहिले, शांत डोळे झाकून चौकटीला मुंडकं ठेवलेलं असतंय, आणि ज्यावेळेस मुलीनं बापाला पाहते आणि बापानं मुलीकडं पाहिलं की माझं लेकरू, माझं हरण, माझी ताई माझ्याकडे येते, आणि मुलगी मोठ्यानं टाहो फोडते, बाबा, आणि धाव पळते मायबाप मुलगी. आणि ज्यावेळेस जाऊन त्या बापाच्या ज्यावेळेस खट्ट त्या हृदयाशी लागते ना, त्यावेळेस मात्र हा बाप मोठ्यांना हंबरडा फोडतो. मायबाप एवढा रडतो ना बाप, एवढा रडतो ना बाप. मग ते रडणं असं असतं ना मायबाप. बाप कधीच मुलीला ज्यावेळेस आपल्या छातीशी लागते ना, असा एकही बाप नाही मायबाप की त्याच्या डोळ्याला पाणी येत नाही. ज्यावेळेस आपलं हे हरण, आपलं पाखरू, ज्यावेळेस त्या बापाच्या हृदयाला हे काळीज लागतं ना मायबाप, अरे असा कोणताच बाप नाही त्याच्या हृदयाला पाझर फुटत नाही मायबाप. तरी बाप माहिती आहे का आपल्या अश्रू पुसत नाही, त्या लेकराच्या मस्तकावर हात फिरतो तो बाप. ए बाळा, मी आहे ना, रडू नकोस, हा बाप आहे रे, हा बाप आहे. आमच्या बापाने सुद्धा आम्हाला कधी अश्रू दाखवले नाही. मायबाप हे विषय निघला म्हणून सांगतोय मी. ज्यावेळेस आम्हाला खायला काही भेटत नव्हतं, 4-4 दिवसाच्या भाकरी ना त्या पुपट्यावर भाजायचा, आणि त्यानंतर कोरा चहा, दूध भेटत नव्हतं, कोऱ्या चहात आमचा बाप चुरून द्यायचा आम्हाला भाकरी, आणि त्याच एक टायमाचं भोजन आम्ही त्याच्यावरच जेवण करायचं, दिवसभर राहायचं. पण ज्यावेळेस कोऱ्या चहामध्ये बाप ते चुरायचा ना, हे चुरत असताना बाप तिकडे पाहत नव्हता, आमच्याकडे पाहत नव्हता, तिकडे पाहायचा. एक दिवस म्हणलं हे नेमकं आमच्याकडे का पाहत नाही, का पाहत नाही म्हणून एक दिवस मी सहज त्यांच्याकडे पुढं जाऊन पाहिलं. लहान होतं मी, त्यावेळेस माझ्या बापाने धोतर घेतलं होतं ना, असं तोंडाला लावलं होतं. काय मी पाहिलं तर त्यावेळी त्यांच्या अश्रूला सारखी धार चालू होती. मायबाप ते रडत होते. मी विचारलं कोण रडता, ते मला काय सांगणार आहे. ते साईनं सांगितलं की ते याच्यामुळं रडतात की माझ्या लेकराला काही एक वेळचं खायला भेटत नाही आणि कोऱ्या चहामध्ये भाकर चुरून द्यावं लागते. हे लेकराचं दुःख, हे लेकराचे संकट, हे लेकराचा त्रास न सहन करणारी जगात एकमेव व्यक्ती मायबाप, तो म्हणजे आपला बाप आहे. बापासारखा त्याग आणि बापासारखं समर्पण मायबाप, अरे देवताचं नाही रे, देवाचा सुद्धा नाही आहे मायबाप. लेकराची सेवा करत असताना हा बाप निस्वार्थपणे सेवा करतोय, कोणत्याही अपेक्षानं सेवा करत नाही रे. अरे आपला मुलगा इंजिनियर झाला तरी बाप म्हणत नाही तुझी अर्धी पगार मला आणून दे. अरे ज्या आईनं आपल्या स्तनातलं दूध आपल्या लेकराला पाजले, ती आई म्हणत नाही माझ्या दुधाचा हिशोब दे. कोणती आई वडील लेकरं मोठे झाली तरी कधी हिशोब मागत नाही रे. निस्वार्थपणे कोणत्या अपेक्षा नसताना सेवा करणारी ही फक्त जगात ही 2 देवता आहे, ती फक्त आपली आई आणि बाप आहे मायबाप. अरे देव सुद्धा इथे कमी पडतोय. माझा देव सुद्धा निस्वार्थ सेवा करत नाही, तो सुद्धा घेतल्याशिवाय काही देत नाही मायबाप. देसी तेव्हा घेसी तेव्हा देसी, ऐसा असं शिवदार.
नाही 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 मायबाप, तो सुद्धा घेतल्याशिवाय देत नाही. पण ही दाम्पत्य असे, आईवडील असे मायबाप कोणतीही अपेक्षा न करता लेकराला प्रगती पथावर त्या ठिकाणी उच्चांक गाठल्याशिवाय आईवडील शांत बसत नाही रे. रात्रंदिवस कष्ट करत राहतात. अरे आई वडिलासारखा त्याग जगात पुन्हा कोणी करत नाही आहे. आणि ज्याच्या जीवनातून बाप गेला आणि आई गेली ना, पास या जगातलं प्रेम नावाचं अक्षरच संपून जातं मायबाप. पुन्हा निस्वार्थ प्रेम पुन्हा नाही मिळत. नाही 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 नाही, जे हक्कानं आपण बापाला सांगतो ना, पुन्हा हक्क, ते प्रेम, ती निस्वार्थ सेवा, ती भावना पुन्हा संपून जाते मायबाप. या जगाचं काही खरं नसतं रे, काही खरं नाही. म्हणून मायबाप बाप अत्यंत महत्त्वाचा. मुलींनो, माझ्या कथेतून एवढं ऐका रे. हे बघा, जीवनात असं कधीच कोणतं कार्य करू नका की आपल्या बापाला समाजामध्ये खाली मान घालण्याची वेळ येईल. नाही रे, बापासारखा त्याग, बापासारखं हे समर्पण नाही रे जगामध्ये कोणाचं. बाप बाप आहे रे, बाप बाप आहे. त्याच्यासारखा त्याग कोणाचाच नाही मायबाप. मुलींनो, किती गुन्हा केला ना त्या बापानं, आपण किती गुन्हा केला, तर एक सांगू की एक कोर्ट असं महान आहे, केवढा मोठा अपराध केला तर क्षमा केल्या जाते. ते कोर्ट महान म्हणजे आपल्या आईवडील आणि बाप आहे मायबाप. आई आणि बाप आहे. किती गुन्हा करा, किती किती गुन्हा करा मायबाप, पण तिथे क्षमा केला जातो, तो आपला आई बाप आहे. ते जर दुखी झाली ना, बाप जर दुखी झाला ना मायबाप, संपला. आपण बापाला दुखी करत नाहीये, आपण त्या परमात्म्याला दुखी करतोय, त्या ईश्वराला दुखी करतोय, त्या भगवंताला दुखी करतोय. जगात जर हे दोन गोष्टी जपल्या ना, त्या ईश्वराकडे जायचं गरज नाही रे, तो ईश्वर बरोबर चालत आपल्याकडे येतो, लक्षात ठेवा. हा, अरे मला एक बोलायचं आहे. अरे ईश्वर कोणी पाहिलाय? ब्रह्मदेवाला कोणी पाहिलं? विष्णूला कोणी पाहिलंय? हा, भगवान शंकराला पाहिलं तरी कोण? फक्त हे ग्रंथानुसार हे असे दिसतात म्हणून आपण त्याचं वर्णन करतो की देव असा आहे. आपण प्रत्यक्ष लहानपणापासून ज्यानं जग दाखवलं रे, बोलायला शिकवलं, चालायला शिकवलं, हा, एवढं जीवदान दिलं, ज्यांच्यामुळे सृष्टी पाहायला मिळाली, हे ज्ञान ज्यांनी ओतण्याचा प्रयत्न केला, हा, तेच आपले सद्गुरू, तीच देवता आहे मायबाप. पण कधी कधी एक वाक्य मला आठवतं, काय बोलणारे आई वडील कोणाला कळाले नाही तर न बोलणारा देव कधी कोणाला कळावा. हा, अरे बोलणारी देवता आई वडील कोणाला कळाली नाही, बोलणारे तर न बोलणारा देव कधी कळावा. म्हणून माईबाप, हे आद्यगुरु श्री शंकराचार्याने फार सुंदर दिलं कन्याविषयी, फार सुंदर. आणि माझ्या शिवमहापुराणामध्ये, लिंगपुराणामध्ये कन्यादानाविषयी खूप काही बोलले मायबाप, खूप काही बोलले. हा, कोटी कन्या महादानम एक बिल्व शिवार्पणम. एक बिल्व जर शिवार्पण कराल तर हे कोटी कन्या दान केल्याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल रे, कोटी कन्या दान केल्याचं. हर हर